निरामय निस्वार्थी आहेच व्यक्तिमत्व आणि आरोग्यदायी जीवन या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मिळावं, कारण त्यांनी अनेकांना चांगली दृष्टी दिली आणि त्या दृष्टीने लोक सृष्टी पाहत आहेत आणि म्हणून आपल्यालाही या ठिकाणी उदंड निरामय निरोगी आयुष्य लाभावं अशा प्रकारे सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो। मी ताईंनाही विनंती करतो, अस्मिताला एक रुपया आपण या इथला कोणतं तरी या 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 मी आमच्यातले साहित्यिक आदरणीय जतकर काका या ठिकाणी सादर करणार आहे। आपणाला विनंती आहे आपण यावं आणि आपण गीत या ठिकाणी सादर। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। सलामत रहे आना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें जवाबों के दिन। कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवान, हुए हम जवान। अब बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बिछड़ेंगे मर कर भी हम दोस्तों ना, बिछड़ेंगे मर कर भी हम दोस्तों। हमें दोस्ती की कसम दोस्तों। पता कोई पूछे तो कहते हैं हम एक दूसरे के सामने रहते हैं हम, रहते हैं हम। नहीं और कोई ठिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। धन्यवाद। अतिशय जोशपूर्ण आणि आपल्या या मधुर आवाजामध्ये आपण या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये व्यक्त झाला, कारण दादा असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येकाला व्यक्त व्हावं वाटतं आणि म्हणून काकांनी वय जे आहे ते वय काही मायना राखत नाही। आपण किती वयाचे आहे पण आपण विचारानं आणि कर्तृत्वानं किती या ठिकाणी चांगले आहोत आणि किती या ठिकाणी चिरतरुण आहोत, अतिशय काकांनी आपल्या गाण्यातून या ठिकाणी ते व्यक्त झालेले आहे।